आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय. आपण कुठेही विदाऊट. नमस्कार सगळ्यांना. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आता एप्रिलचा हप्ता जो आहे तो लवकरच महिन्याच्या खात्यात पडणार आहे. कारण की आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच येऊ शकतो. आदित्य मॅडम यांची मोठी माहिती आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे मेसेज चेक करणं गरजेचं आहे. ज्यांना मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्या महिलांना
एप्रिलचा हप्ता येणारच आहे, कन्फर्म आहे. पण आता काही महिलांना एप्रिलचा हप्ता येणार नाही. तर महिला कोणत्या असणार आहेत, काय असणार आहे, सगळं मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पुढे अजून एक आदित्य मॅडम यांनी घोषणा केलेली क्लिप आहे, ती पण तुम्ही पहा. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की काय आहे, कसं आहे. तसेच आता काही महिलांना 4,000 रुपये मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला बघा, अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनी माहिती तुम्हाला बऱ्याच महिलांचे फॉर्म भरून दिलेले आहेत. ठीक आहे, जे ऑफलाईन फॉर्म होते ते अंगणवाडीत भरत होते. त्यामुळे त्या महिलांना जे आता प्रत्येक फॉर्म मागे 50 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना आता महिन्याला 4,000 रुपये मिळतील. त्याचा जो भत्ता आहे किंवा त्यांनी जी मदत केलेली आहे त्याचा मोबदला म्हणून त्यांना हे प्रत्येक फॉर्म मागे 50 रुपये, म्हणजे एका अंगणवाडी सेविकेने जेवढे फॉर्म भरले असतील तेवढ्या फॉर्म मागे त्याच्यात एका फॉर्मचे 50 रुपये असे त्यांचे जेवढे फॉर्म असतील तेवढे त्यांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, तर सुमारे 4,000 रुपये त्यांना मिळतील. आता लवकरात लवकर या आठवड्यात त्यांना पैसे मिळणार आहेत. तसंच आता ज्या महिलांना मार्चचा हप्ता नाही आला किंवा फेब्रुवारीचा हप्ता नाही आला तर त्या महिला अपात्र असू शकतात. कारण आता इथून पुढे कडक कारवाई होणार आहे. ज्या महिला खरोखर गरजू आहेत, पात्र आहेत, अशाच महिलांना इथून पुढे पैसे मिळतील. स्वतः अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत किंवा ज्या बहिणींची आर्थिक स्थिती चांगली आहे, ज्या स्वतःच्या पायावर उभा आहेत, सक्षम आहेत, त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे कडक तपासणी होणार आहे, जेणेकरून ज्या खरंच गरजू महिला आहेत आणि पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळतील. तसेच बघा, तुम्हाला आता स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी आता सरकार तुम्हाला 15 ते 25 हजाराचं कर्ज देणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल. त्यासाठी काय करावं लागणार आहे, काय नाही ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचा आन्सर देईल. तसा एक व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मी त्यात पुरवणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच अपडेट्स आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला कळतील. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे, आणि अजून तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तुमचे हप्ते नसतील आले तर नक्की कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते पण सांगा. त्यामुळे कळणार आहे आपल्याला की कुठल्या महिलांना अजूनही पैसे नाही आले, येणार आहेत की नाही. ठीक आहे, तसेच आता एप्रिलचा हप्ता 2100 येणार की 1500 रुपये, तर याचं लवकरच या 2 आठवड्यात जाहीर होणार आहे. ते जाहीर झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओद्वारे तुम्ही बघू शकता की आपल्याला तर 1500 मिळणार की 2100 रुपयाची मागणी असेल तर कमेंट करा. पुढची क्लिप बघा, खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण अध्यक्ष महोदय, माझे तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतात, परत. 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. मला बोलू द्या ना. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि